नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपल्याला नागपूरची ट्रिप भेटलेली आहे. आपण निघालो आहे नागपूरला. सोबत मित्र आहे रोहित. रनिंग खूप जास्त आहे. एक्स्ट्रा ड्रायव्हर घेण्याचा प्रयत्न केला पण कोणी अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळं आता मी स्वतः निघालो आहे. लवकरात लवकर आपल्याला जितकी जास्त रनिंग उरकेल तितकं उरकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण गाडीमध्ये फक्त 2 कस्टमर आहेत आणि ते पण साऊथ इंडियन आहेत. त्याच्यामुळे मी मित्राला सोबत घेतलं आहे. रनिंग खूप जास्त आहे आणि ह्या 2 कस्टमरबरोबर आपण काय बोलणार, कारण लँग्वेजचा खूप हे पडतो. त्यांची भाषा आपल्याला कळत नाही आणि आपली त्यांना. आपण आता आहोत नाशिक हायवे, पुणे नाशिक हायवे. खूप मस्त रोड झालेला आहे, छान. पूर्ण पुणे टू नाशिक 4 लेन रोड झालेला आहे हा. पहिला सिंगल रोड होता, त्यावेळेला खूप वेळ लागत होता, पण आता तसं काही नाही. रोड चांगला झालेला आहे आणि रनिंग पण पटकन उरत. दोन्ही साईडने डोंगर असल्यामुळे रोड पण खूप छान दिसतो. झाला का तू? वातावरण चांगलं. आभाळ आले आभाळ. बट मानव त्याला पाऊस आला. बट मानव पाऊस आला. ஓகே சார், அவர் லைன்ல வர சொல்லுங்க சார். அவர் கொஞ்சம் லைன்ல வர சொல்லுங்க சார். அதான் எங்க சார் போன் எடுக்கல சார். எங்கதான் சாவடி இருக்கீங்க? 10 கிலோ குறைச்சிச்சு தெரியுமா? 6 கிலோ குறைச்சிச்சு. நல்லதா? सिंगल लेने का डबल लेने थे? सिंगल. वन वे. அவங்க கிட்ட போகும் மேலே இருக்கு. आपण आता आहोत नाशिक चंदनपुरी घाटामध्ये. हमेशाच येतो ना तू इकडे? खूप छान मस्त. बघा ना, दोन्ही साईडने डोंगर कोरलेला आहे. त्याला सांगायचं मस्त व्ह्यू वाटतो एकदम. फक्त डिवायडरच्या मध्ये ह्यांनी काहीतरी अरेंजमेंट करायला पाहिजे. झाडे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, म्हणजे कमीत कमी कसं नाईटला गाडी चालवत आणि तिकडच्या गाड्यांचा जी लाईटचा फोकस आहे तो डोळ्यावर येणार नाही आणि आपला त्यांच्या डोळ्यावर जाणार. त्याच्यामुळे रोड आणखीनच म्हणजे सुरक्षित होईल. खूप छान वाटतंय आता. पण आता उतारावर आहे. तुम्हाला वाटत गाडीची स्पीड जास्त आहे, पण गाडीची स्पीड जास्त नाही आहे. गाडी आपली साधारणतः 70-80 चालू आहे. 80वरती लॉकच आहे गाडी, त्याच्यामुळं गाडी पळवण्याचा किंवा गाडी जास्त पळण्याचा काही संबंध घेत नाही. RTOचा नियमच आहे, गाडी 80वरती लॉक पाहिजे. तर हे बघा, हे पुढं आपल्या पुढं चालला आहे तो कंटेनर चालला आहे लांब, आणि कंटेनरच्या साईडने चाललाय तो डंपर चालला. होतं काही असे दोन्ही मोठी वाहनं एक सोबत आली की मग ओव्हरटेक करायला खूप अवघड जातं. शक्यतो ट्रकवाले किंवा कंटेनरवाले लेन धरून चालतात. ते खूप म्हणजे पेशन्स असतो त्यांच्यामध्ये. आपण घाटातून खाली आलोय आणि हा बघा साईडला थांबलेला ट्रक हा आता पुढवरती येतो. खूप हेवी मटेरियल आहे त्याच्यावर. ह्यांना सकाळचं अलाउड आहे का?
अलाउड आहे यांना साठवायचं. हे बघा काहीतरी कंपनीचं मटेरियल आहे, तो पण कंटेनर घेत आहे, ट्रेलरच आहे तो पण. सिटीमध्ये आला होता हायवेला नाही प्लस सिमेंट रोड आहे ना. आता आपण इथनं आपल्याला पुढे सिन्नरचा टोल लागणार आहे. चंदनपुरी घाट उतरला की सिन्नरचा टोल लागतो, तो सॉरी संगमनेरचा टोल लागतो. आता आपल्याला संगमनेर गावामध्ये जायचं, कारण कस्टमरचं डिमांड आहे की त्यांना कपडे घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला आता संगमनेरमध्ये गावामध्ये जावं लागणार आहे. नाही तर आपला प्लॅन असा होता की इथनं सिन्नरला जायचं आणि सिन्नरवरनं समृद्धी हायवेवरती चढायचं आणि सरळ नागपूरला जायचं. कस्टमरला कपडे पण घ्यायचे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आलं की शिर्डी जर जवळ आहे तर आपण दर्शन करून पुढे जाऊ. मलाही ते बरं वाटलं. मग शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन मग पुढं समृद्धीला आपल्याला तिथनंही शिर्डीवर नाही चढता येतं. त्याच्यामुळे आपण पहिला आता संगमनेर काय करताय काय तू? व्हिडिओ रे. आपण आता पोचलो सिन्नर गावामध्ये. कस्टमरला कपडे घ्यायचे होते, त्याच्यामुळं आपण थांबलो इथं सिन्नर गावामध्ये. ऐ काय करतो? कस्टमरने कपडे घेतले आणि आपण निघालो संगमनेरवरनं शिर्डीला. सॉरी संगमनेर गावामध्ये होतो आपण. माझ्या लक्षात राहीना ते सारखं सिन्नर येते तोंडामध्ये. आपण आता संगमनेरवरनं शिर्डीला चाललो आहे. मधलं अंतर तसं खूप कमी आहे, 40 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. पण रोड सिंगल आहे पूर्ण. हे पुढचं एअरपोर्ट आहे का? संगमनेरमधनं निघालो की शिर्डीपर्यंत जाईपर्यंत आपल्याला सिंगल रोड लागतो. एअरपोर्ट आहे का हे? आणि संगमनेर ते शिर्डी याच्यामध्ये शिर्डीचं विमानतळ येतं. आपल्याला त्या विमानतळावरनं फिरून जावं लागतं विमानतळाला. मी तुम्हाला दाखवेल पुढं विमानतळ शिर्डीचं. खरं म्हणलं तर शिर्डीपासनं जवळपास 20 किलोमीटर बाहेर येते. हे बघा, हे आपल्या उजव्या हाताला जी आपल्याला रनवेच्या साईडने रोड दिलाय का? हां, ते विमानतळाची भिंत आहे, शिर्डीचं विमानतळ. आपल्याला पूर्ण म्हणजे विमानतळाला असं पूर्ण राऊंड डोमेस्टिक म्हणजे इंडियात शिर्डीला जाण्यासाठी रोड रोड दिलेला आहे तो. चेन्नई विन्नईच्या फ्लाईट सिंगल रोड आहे आणि रोडही इतका काही खास नाही आहे. खूप म्हणजे रोडवरती खड्डे वगैरे आहेत. त्याच्यामुळे आपल्या पोटावर पाय पडला. दिवसाचं पहिल्या काही पुण्याला उतरत होते ना वाटत नाही, सगळे. गर्दी वगैरे नाही आहे रोडवरती. पण रात्रीच्या टायमाला थोडासा त्रास जाणवतोच या रोडला. मस्तपैकी ते ओव्हरटेक करून चाललंय मागाची. ऊन आणि सावली त्या प्रकारे हे चाललंय. ऊन आलं की गरम होत आहे, सावली आली की मस्त थंड वाटतंय, गार वाटतं. बघा, ही पूर्ण विमानतळाची भिंत आहे. आणि आता विमानतळ क्रॉस करून थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट उजव्या हाताला टर्न भेटतो डायरेक्ट. हा बघा, पूर्ण V शेप L शेपमध्ये हा टर्न आहे. शिर्डी विमानतळ. त्या टर्नचं म्हणजे भीती अशी वाटते की एखादं जर समजा स्पीडने असेल रात्रीच्या टायमाला, नवीन एखादा त्याला माहिती नाही, तो जर स्पीडने आला तर त्याला टर्न मारताना म्हणजे तो खूप त्रासदायक टर्न आहे, धोकादायक आहे. म्हणजे आता चित्त खडके. ह्या रोडलाही तसाच पुढे बी टर्न आहे, L टर्न आहे. सूर्य कसा लपलाय पाठीमागे ढगांच्या, त्याच्यामुळं असं म्हणजे तो म्हणतात ना शिराळ पडल्यासारखं वाटलं झाले सगळं. हा बघा, हा परत L टर्न आहे. हे असे टर्न आहेत ना, रात्रीच्या वेळेस खूप धोकादायक असतो. स्पीडमध्ये जर गाडी असेल ना तर लोक टर्न बसत नाही तिथे, मग तिथे अपघात होण्याची खूप शक्यता असते. उजव्या हाताला जे दिसतंय आपलं ते पूर्ण एअरपोर्ट आहे. एअरपोर्टची भिंत आहे, त्याच्या आतमध्ये आत्ताच नाही पण पुढे गेल्याच्या नंतर मग रनवे चालू होतो त्याच्यावर. हे काय झालं, पुढे एक डब्बर थांबला आहे, दुसरा त्याला ओव्हरटेक करतो आहे. मला वाटतं बहुतेक रोड वाढवण्याचे काम चालू आहे, हे रोड वाइंडिंगचं काम चालू आहे. हो, हे असे डंपर वगैरे आले ना सिंगल रोडला ओव्हरटेक करायला खूप प्रॉब्लेम येतो. पण डंपरला तेवढी स्पीड नसते
आणि बारक्या गाडीवाली काही ऐकत नाही, ती कुठूनही घुसण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, हे बघा, हे बघा. त्यांना म्हणजे असं पेशन्स अजिबात नसतं. हे काय करतात, स्वतःतलं ते स्वतःला त्रास करून घेतात, त्याच्याबरोबर त्यांच्या पाठीमागे चालणारे, पुढे चालणारे त्यांनाही त्रास देतात. मला हेच कळत नाही, इतकी घाई करून म्हणजे असं किती वेळ वाचून वाचून किती वाचणार आहे. हे बघा, आता बघा तुम्ही सिंगल रोडवरती जर एवढी स्पीड घेऊन जो चालत, जर समजा जर कोणी जर टू व्हीलरवाला, कोणी जर मोटरसायकलवाला एखादं जर अचानक जर आडवा आला तर ते किती महागात पडेल. चालायचं ज्याचं त्याचं हे. रोड तसा इकडचा छान आहे, मस्त बनवलेला रोड. थोडेसे आहेत खड्डे वगैरे, सिंगल लेन आणि म्हणजे वाहतूक नसल्यामुळे तसा बरा वाटतो. जर वाहतूक जर वाढली तर ह्या रोडचा खूप पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार. हा बघा, आता टू व्हीलरवाला जो आहे ना तो मोबाईलवरती बोलत चाललेला आहे. एका हाताने मोबाईल क्लिक केला आणि तेव्हा कानाला हात. का लोक असे वागतात तेच कळत. आपण हायवेवर आहोत, आपली गाडी 50-60च्या स्पीडने, पाठीमागने येणाऱ्या गाड्या आहेत, पण लोक त्या गोष्टी केअर करत नाहीत अजिबात. आणि नंतर काही धक्का वगैरे लागला की मग सगळी चुकी मोठ्या गाडीवाल्यांची असते. बारकी गाडीवाली काही अंगावरती घेत नाही. कधी चालू झालं हे समजून एअरपोर्ट? घेत नाही. आपण ऑलमोस्ट शिर्डी एअरपोर्टला पूर्ण राऊंड घेऊन आलो आहे आता. हे तुम्हाला डाव्या हाताला वरती बघा, ते लॉकडाऊनच्या अगोदरपासून चालू ट्रॅफिक झालं तरी कंट्रोल फ्लाईट येत नाहीत. एअरपोर्टचं ही समोरची बिल्डिंग दिसते ना, पूर्ण काचाची राऊंड बिल्डिंग. ट्रॅफिक कंट्रोल एरिया आहे यांचा. ट्रॅफिक कंट्रोल एवढा बाहेर आपल्या इथं जर ट्रॅफिक कंट्रोल एरिया मला दिसत क्लिअर दिसेल ती ट्रॅफिक कंट्रोलची. सगळ्यात जास्त फ्लाईट येतात तिथं आणि आपल्या इथं आहे का ट्रॅफिक कंट्रोल एरिया? एकेरी वाहतूक आहे आणि मधला रोड जवळ पडतो, म्हणजे पुन्हाही एक रोड निघतो बाबळेश्वरवरनं, पण तो रोड जरा खराब असल्यामुळे लोक आपल्या इथं जे एअरपोर्टला जर होते जाणे येण्यासाठी संगमनेरवरनं, म्हणजे शिर्डीवरनं संगमनेरला जाणाऱ्या लोकांसाठी हा शॉर्टकट चांगला पडतो. आणि दोन्हींचं मध्ये अंतर खूपच कमी आहे या रोडमुळे. खूप म्हणजे रोड खूप छान बनवला आहे. आपण फायनली आपण शिर्डीमध्ये पोहोचलो आहोत. हा समोर आहे तो पुणे मनमाड हायवे म्हणतात, तो शिर्डीमधनं जातो. आता आपण शिर्डीमध्ये पोहोचलो आहे. आपल्याला गाडी पार्किंगची व्यवस्था बघावं लागेल पहिलं. जाणार कुठून? इकडून ना मुख दर्शनाला. गाडी आपल्याला पहिलं कुठेतरी पार्किंगला लावून मग कस्टमरला घेऊन दर्शनाला जायचं आपल्याला. गाड़ी पार्किंग में लगाएंगे, गाड़ी पार्क करेंगे पार्किंग में, उसमें साथ में चलता है. बघू आता कुठे आपल्याला पार्किंग भेटते. बैठाएंगे. मंदिरापासून जवळ असेल तर बरं होईल. 15 to 20 मिनट. हे उजव्या हाताला मंदिर आहे साईबाबाचं. ते शोधतोय पार्किंगला कुठे जागा भेटेल. ही दर्शन रांग आहे. व्हिडिओ शिवाय व्हिडिओ मध्ये गोड नाही बोलायचं. वेलकम टू शिर्डी. शिर्डीचे ना आपल्याला रोड, मेन रोडला उजव्या हाताला पार्किंग भेटली आहे. पार्किंग बी मोकळी आहे. इतकी म्हणावं तितकी गर्दी नाही आहे शिर्डीमध्ये. तुझा ड्युअल कॅमेरा नाही चालत का? आता आपल्याला कस्टमरला घेऊन पहिलं दर्शन करून आणू. त्यांना माहीत नाही आहे तर मी जाणार आहे त्यांच्यासोबत दर्शनासाठी. कॅप्चर करायचं असेल ना काहीतरी फंक्शन. माझ्या ह्याच्यात आहे.
रोहितला चल म्हटलं पण तो आला नाही. मी आणि कस्टमर दोघं